भाई भाताची शेती किती मोठी आहे, नजर पोचेपर्यंत बागा. काय भारी वाटते ना. पाऊण तास वेट करतो इकडे, पण सिद्धार्थ भाईचा काही पत्ता नाही अजून. नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना. आशा करतो तुम्ही सगळे खूप मजेत असाल. मी खूप मजेत आहे. पहिल्यांदा तुम्हाला टाईम दाखवतो किती वाजलेत. तर टाईम वाजलेत सकाळचे 3:20, अर्ली मॉर्निंग 3:20 झालेत आणि आज तारीख आहे 9 फेब्रुवारी. तर निघालो आहे कुठं, तर निघालो आहे आपण ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. माझं पर्सनली 5वं ज्योतिर्लिंग म्हणजेच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला आपण जायला निघलो आहे. इकडून 300 किलोमीटर आहे. गाडी घेतल्यापासून आपण राईड तर केलेली आहे, नॉर्मली 300 किलोमीटर्स वगैरे अशी राईड केलेली आहे. पण ही राईड असणार आहे 2 वे 600 किलोमीटरची राईड. आणि आपण गाडी कुठली घेऊन चाललो आहे, तर ऑब्व्हियसली आपण आपली KTM ॲडव्हेंचर 390X घेऊन चाललो आहे. 2025 वाला मॉडेल जो लेटेस्टमध्ये आलेला आहे तो. तर जाऊया. माझ्यासोबत कोण आहे, तर मी आता गाडीवर एकटाच आहे. माझ्याकडे पिलियन नाही आहे. बट दुसरी अजून एक गाडी आहे, मिटिओर आहे रॉयल एनफिल्डची. सिद्धार्थ आणि सिद्धार्थची वाईफ म्हणजे ते कपल येत आहेत आपल्यासोबत राईडला. खूप मजा येणार आहे, खूप एक्साइटमेंट. बरेच दिवसांनंतर मी असं लॉंग राईडला चाललो आहे. 1 नाईट स्टे असणार आहे. आज आपण चाललो आहे, आज पोचू आपण 7-8 तासात. 300 किलोमीटर नॉट अ बिग डील. 300 किलोमीटर आपण पोचू. रूट कसा असेल काय असेल ते मी तुम्हाला गाडीवर बसल्यावरती तुम्हाला समजेल, कारण की मॅपच्या भरोसेच जायचं आहे. आपण फर्स्ट टाइम चाललो आहे. बघायला गेलं तर माझा हा पर्सनली 5वं ज्योतिर्लिंग आहे. मी ह्याच्या अगोदर त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परत ओंकारेश्वर, महाकाळेश्वर केलेलं आहे. उज्जैन म्हणजे केलेलं आहे मी. तर 4 माझे झालेले आहेत आणि हा 5वा. खूप जास्त एक्सायटेड आहे. एक एक ज्योतिर्लिंग आपण असे करू. जसं जसं महादेवचा बुलावा येईल तसं तसं आपण जाऊ. तर फर्स्टली आपण ही बॅग कॅरी करतो सोबत, ज्याच्यामध्ये आपले 360चा लेन्स असतो आणि आपलं वॉलेट वगैरे सगळं ह्याच्यामध्ये ठेवतो. त्यानंतर हाफ ग्लोव्स, फुल ग्लोव्स नाही घालत मी कधीच, कारण की मला फुल ग्लोव्सनी कॅमेरा ऑपरेट करता येत नाही. ड्रोनची बॅग आहे, हाय बालाक्लावा. आणि कॅमेरा बोलतो आहे, हेल्मेट आपला ज्याला कॅमेरा लावला आहे. थोडं होऊन जातं, समजून घ्या. सकाळचे 3 वाजलेत, 3:20 झाले, समजून घ्या जरा. तर आणि हा एक छोटा टॉवेल, नॉर्मली आपण राईड करत असताना यूज करायला. ही बॅग, ह्याच्यामध्ये आपलं कपडे आहेत, सगळं आहे ह्याच्यामध्ये. आणि हा एक रायडिंग जॅकेट आहे आपला, आणि हा विंटर जॅकेट आहे, आणि हा टॉवेल आहे. बेसिकली जरी हॉटेलमध्ये जरी स्टे करत असलो तिला सगळं प्रोव्हाइड करतात, पण मी माझा स्वतःचा टॉवेल घेऊन जातो सगळीकडे. तर हे सगळं सामान आपण आपल्यासोबत कॅरी करणार आहोत. गाडीवर टॉप बॉक्स आहे, टॉप बॉक्समध्ये सगळं येऊन जाईल. बॅग, परत आता बघूया, मला तर थंड थोडं वाटतं आहे. हल्ली की थंडी कमी झाली आहे की घेतलं आहे विंटर जॅकेट, घेतलं आहे सोबत. थंडी कमी झाली आहे, बट मला तरी वाटतं की हायवेला वगैरे लागण्याची शक्यता आहे, म्हणजे एक सनराईज होईपर्यंत. तर मग बघू आपण जसं असेल. आणि जर आत्ताच आपल्याला गरजेचं वाटत असेल आताच जाऊ, आत्ताच घालू. म्हणजे मीटअप पॉईंट आम्ही ठरवलं आहे. सिद्धार्थ राहतो खाना कॉलनीत, मी राहतो न्यू पनवेलला. मीटअप पॉईंट आम्ही आसुडगावच्या पेट्रोल पंपवरती, कारण की पहिला गाडीत फ्यूल घ्यायला लागेल. मग मीटअप पॉईंट तिथंच ठरवलं आहे. झोप नाही आली यार, कारण की एक्साइटमेंट आहे राईडला जायची. खूप मजा येणार आहे. खूप सारे व्ह्यूज, खूप ड्रोन शॉट, परत हायवे, रोड, खूप अल्टिमेट नजारे, एक नंबर नजारे भेटणार आहेत. तर व्हिडिओला स्किप करून बघू नका. आणि आताच सांगतोय, व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण की जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओजची नोटिफिकेशन येत राहील. जाऊया मस्तपैकी. आणि इंस्टाग्रामवरती, हा इंस्टाग्राम ID माझा येत असेल,
त्याच्यावरती पण फॉलो करा, कारण त्याच्यावरती अप टू डेट असं म्हणजे सगळं आपण अपडेट टाकतो जे आपले आहेत रिअल. आता हे व्हिडिओ आपण आज शूट करतो पण टाकणार थोडं लेट बिकॉज की एडिटिंग वगैरे असतं, बट इंस्टाग्रामवरती सगळे अपडेट तुम्हाला भेटून जातात. पण रील्स वगैरे काही ना काही टाकत असतो मी. ठीक आहे, तर तिकडे पण फॉलो करा. आता जाऊया, मम्मी पप्पा झोपलेत, मम्मी पप्पांच्या पाया पडूया आणि सरळ आता तुम्हाला मी मोटो व्लॉग सेटअपमध्ये भेटतो. तर इकडे आपली गाडीला मी बाहेर काढली तिकडनं. गाडीला काल रात्रीच म्हणजे कपडा मारून ठेवला होता, घाण झाली होती थोडी, मी वॉश करून ठेवली होती अगोदरच, पण मी थोडं बाहेर गेलो होतो. गाडीला कपडा मारून ठेवला आहे रात्रीच. खूप एक नंबर चकाचक पूर्ण चेकअप्स केले आहेत गाडीचे. हा एक होल्डर लावला आहे, थोडा जुगाड करून लावला आहे, कारण की मी एक होल्डर मागवला होता म्हणजे आपल्या 360 कॅमेरासाठी, पण तो थोडासा फॉल्टी निघाला. म्हणून मग माझ्याकडे जो ट्रायपॉड होता त्याचंच मला ते बनवावं लागलं. थोडंसं जुगाड केलं आहे, समजून घ्या. टॉपबॉक्समध्ये सामान टाकूया आणि जाऊया आपल्या मीटअप पॉईंटला. 4 वाजताचा मीटअप आहे आपला पेट्रोल पंपवर. 3:35 झालेत, फटाफट निघूया. तर आपल्या गाडीचं टॉप बॉक्स झालं आहे सध्या फुल. हा छोटा टॉवेल, हा मोठा टॉवेल, ही बॉटल एक गरम पाण्याची, ड्रोन आणि खाली आपली मोठीवाली बॅग. त्याच्यामध्ये टॉप बॉक्स झाला आहे पॅक. आणि आता आपण रायडिंग जॅकेट आणि आपला जो विंटर जॅकेट आहे तो घालूया आता सध्या. नंतरला मग विंटर जॅकेटचं बघू, काहीतरी इकडे तिकडे करू. ठीक आहे. तर गाडीला कोल्ड स्टार्ट करून ठेवली होती. 3:50 4 वाजता आपला मीटिंग पॉईंट आहे. मी तर टायमिंगमध्ये आहे. बघूया आता तिकडे गेल्यावरती आपल्याला पहिला गाडीत फ्यूल घ्यायचं आहे, गाडीची रेंज वाढवायची आहे. पेट्रोल पंपात जाऊनच गाडीचं आपण रिसेट करू सगळं इकडची इन्फॉर्मेशन. ट्रिप 1 आपण रिसेट करू. ठीक आहे. आणि मॅप मी लावला आहे, डिस्टन्स दाखवतो आहे 325 किलोमीटर, 6 hours 40 minutes, 10:34चा आपला हे आहे, आपला डेस्टिनेशनला पोहोचायचं टाईम आहे 10:34. पण तेवढा एक्झॅक्ट आपण टायमिंगमध्ये पोहोचणार नाही. ठीक आहे, सध्या बिल्डिंगमधनं निघूया. अँगल ठीक आहे आय गेस, बघूया. थोडी गाडी चालवल्याशिवाय अँगल पण नाही समजणार. हां, अँगल पण सही आहे सध्या. तर घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, जय श्री महाकाल, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जाऊया आता. नेहमी आपण पळसप्याला तिकडनं आपला रूट असायचा, कुठे आपण त्या साईडला जास्ती जायचो, गोवा हायवे किंवा पुणा साईडला. आज आपण हा रूट जो पकडतोय तो क्वचितच पकडतो आपण या साईडला, पण आता इकडची पण सवय लावून घ्यायची आहे हळूहळू. जाऊया फ्युएल पंपात, सुडगावच्या पेट्रोल पंपात सिद्धार्थ येणार आहे. पहिला जाऊन गाडीचं पोट फुल करूया, गाडीला खुश करूया. ठीक आहे. मस्त जाऊ. इकडनं आपण नाशिक हायवे, घोटीवरनं राईट. जेवढं मला मी मॅप बघितलं आणि जेवढं मला समजलं आहे ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे. बाकी पुढं जे काय होईल ते तर मी तुम्हाला सांगेनच. पेट्रोल तर भरून झालं आहे. 830 रुपयालाच ऑटोकट झाला होता. मग त्याला मी म्हटलं 1000 रुपये राऊंड करा. आता भाई मी मगाशी टॉप बॉक्स लोडेड आहे ना, मी टर्न मारला, गाडीने लगेच रिॲक्ट केलं किंवा आता माझ्यावर लोड टाकलंयस तू, आता माझ्याकडे सामान आहे, तू जसं एकटा असतं तेव्हा फिरवतस ना गारगुर गारगुर, तसं नको फिरू, आरामात मला फिरो. अभी मुझे चाहिए बहुत सारा प्यार, कि तुम अत्याचार करने लगे हो मुझ पे. आता पेट्रोल पण भरला ना, फुल केलं ना, टाकी तो गाडी पुढच्या बाजूनी पण हेवी वाटायला लागली. बट इट्स ओके. आता मी या पेट्रोल पंपावरती मीटिंग पॉईंट ठेवला होता, पण जाऊ दे, तिथं नाही थांबत मी, इथं पुढे थांबतो. कारण की सिद्धार्थ इकडनंच येईल, मग आपण इथं थांबूया. लाईट वगैरे पण आहे, तो काही एवढं काही मच नाही आहे. तर बघा, मी डॉट 3:59 AM ला पोचलो आहे. पेट्रोल वगैरे सगळं भरून मी आता इथे आसुडगाव इथंच आहे आतमध्ये, हे आसुडगाव एरियाच आहे. हायवेला भारतच्या समोर मी, तर हे आंधळा होता कॅमेरा यार, दिसणार नाही. तर मी इथं हायवेला थांबलो आहे. सरांचा अजून पत्ता नाही आहे, तर त्याला लागणार आहेत अजून 5-10 मिनटं यायला. सो आपण इथंच थांबूया. लाईट वगैरे आहे, व्यवस्थित ठिकाण आहे थांबण्यासारखं. इथंच थांबू आणि सरांची वाट बघू. सर मला बोलत होते की एवढं लवकर ये, तू टाईमपास करशील वगैरे वगैरे, आणि सरच आता टायमिंगवर नाहीत.
काय करणार, चोराच्या उलट्या बोंबा भाई. थांबूया, वेट करूया. तर अजून पण इकडे जात थांबलोय. टाइम तुम्हाला दाखवू की झाला. तर मी आलो होतो डॉट 3:59ला इथे. आता 4:42 झालेत. पाऊण तास वेट करतो इकडे, पण सिद्धार्थ भाईचा काही पत्ता नाही अजून. घर त्याचं आतमध्येच आहे इकडनं थोडं, पण येतच नाही आहे. घरी जाऊन काय करू म्हटलं, इथंच थांबतो. मच्छरांनी बँड वाजवले माझी. मच्छर खूप आहे तिकडे. तर याच ठिकाणी सिद्धार्थ अँड कंपनीचं आगमन झालेलं आहे. दादा पाय कुठे आहेत? पाय तुझे 4 वाजता निघायचं, तू लेट करशील. 5 वाजवलेस. एवढं मला भाई पंक्च्युअल व्हायचं टायमिंगच्या बाबतीत. 4ला बोलून 5ला यायचं आहे मला. ब्लूटूथ बिटूथ आयला तिला असंच. तू घाल एअरबड घालून बस. अरे हा का घेतला पण? फुकट दिला का? मग ये. ठीक आहे, चलो चलो चलो. तर सिद्धार्थ आलेला आहे आणि तो पण पेट्रोलच भरायला गेला होता. हा हाय आतमध्ये, माझ्या आतमध्ये. हा बोललो जरा थंड पासून जरा वाचूया. अरे आता प्रिकॉशन्स घ्यायला काय जात आहे. ट्रिप 1ला करूया रिसेट. ट्रिप केली का रिसेट? हा शाबास, तेवढ्यात हुशार आहेस फक्त. चलो 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 चलो. चला पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, जय श्री महाकाल. चला राईड चालू झाली होती माझी. या माणसाने मला इथं थांबून ठेवला 1 तास. परफेक्ट 1 तासाने आला या. तर आता जाऊया. आता सध्या आपण कळंबोली सिग्नलला आहोत आणि जाऊया पुढे. अचानक स्मॉग चालू झाला आहे. हे फॉग वगैरे नाही आहे, कारण की जळायचा वास येतो आहे. वेस्ट मटेरियल वगैरे जाळतात ना, त्याचा वास येतो आहे पूर्ण. आणि पूर्ण हा स्मॉग आहे. स्मॉग, पॉल्युशन बाई, पॉल्युशन. आई मुंब्रा देवीचा उदो उदो. आता वरती आईचं मंदिर आहे. आई सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे. तुझ्या कृपा आशीर्वाद ठेव आमच्यावर. आणि हे बघा आई मुंब्रा देवी प्रवेशद्वार. मुंब्रा बायपासवर आहोत बेसिकली आपण. आणि या बायपासवरनं जाताना आईचे दर्शन होतातच. मी कधी वर नाही गेलो आहे, पण नेहमी इकडनं जातो तेव्हा होतातच. आईचा हात आहे आपल्यावर. तर याच ठिकाणी आपण कनेक्ट केलं आहे नाशिक मुंबई हायवे, मुंबई नाशिक हायवे. अरे हे असंच आहे आणि हा स्मॉगच आहे पूर्ण, कारण की हा धूर आहे. काहीतरी जळवतो ना त्याचा धूर आहे हा. कधीपासून असंच आहे. तळं मी तुम्हाला मागं सांगितलं ना, तिथून मुंब्रामध्ये थोडंसं नव्हता, पण नंतरला मुंब्रा बायपासला आलो तेव्हापासून हे सगळं असंच चालू आहे. तर सिद्धार्थ कसं, सिद्धार्थ थोडा हळू चालतोय, कारण की तो पिलियनसोबत पण आहे आणि ऑब्व्हियसली गाड्यांचा पण फरक आहे. आणि त्याच्या गाडीला ऑक्झिलरी लाईट्स नाही आहेत. तर मग त्याचाच आता कॉल आला होता, त्याच्याशीच बोलत होतो. आता मी म्हटलं थोडं तरी एक कॉन्स्टंट स्पीड ठेवायला लागणार ना आपल्याला. आता थोडं उजेडला ना की येईल तो पण फॉर्ममध्ये. आता लाईट नाही ना, म्हणून त्याच्यासाठी खूप ते हॅलोजन बल्बवरती कितीच दिसणार आहे त्याला. मी म्हटलं ठीक आहे, मी हळूहळू थोडंसं आहे पुढंच आहे. तो नाही दिसलं की थांबेल, नाही तर मग हळू करेल स्पीड. अरे घाबरलो काय, हॉर्न नाही काही नाही. बाबा डेंजर आलं तो बाजूनी. काका बघ कसं धरून बसलाय, कसं धरून बसलाय बघ. काकाला माहिती आहे टाकीले उडत. हे या गार्डनमध्ये आहे पॉवर बेदाम. हे बघा साईबाबांची मूर्ती दिसते की नाही याच्यात. काय मस्त आहे. हा हा हा. आणि याच ठिकाणी आपल्या जर्नीचे 50 किलोमीटर झालेले आहेत. आणि स्पीड अशीच आहे 60-70 चालतोय. 80 पण नाही जाते गाडी. हे सिद्धार्थला मी दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवतोय. तो बोलतो असं तसं हे ते. तर मग गाडी मला पण हळू चालवायला लागते. काय आता करू शकतो, आलं आता ऑप्शन नाही ना. तर एक दुसऱ्याला सांभाळूनच चालायचं आणि ह्याच्यातच भलाई आहे. तर तो आता मला दिसत नाही आहे पाठी, म्हणून मी स्पीड थोडी ड्रॉप केली. आता मागे समृद्धीचा कट गेला. यार समृद्धी महामार्गावर द्या ना बाईकला अलाउड करा ना.
बाईकला परमिशन द्या, हळू चालू आम्ही, मजा येईल. पण 120 ठेवा ना, जास्ती नका ठेवू. आणि 300cc किंवा 250cc वरच्या गाड्या अलाव करा. काय मजा येईल यार. असला हायवे आपल्या इथं, असले हायवेजवरती गाडी चढून देत नाही यार, तो थोडासा आहे दुःख. तर आता हळूहळू उजेड व्हायला लागला आहे, म्हणजे सनराईजची तयारी चालू आहे. आणि ऑलमोस्ट 95 किलोमीटर चाललो आहे. तेच 70, 75, 65 हे अशी स्पीड आहे. सिद्धार्थ एवढा मी कमी स्पीडला असून पण सिद्धार्थ अजून चेज नाही करत आहे. तर आता थांबलो आहे, आपण पहिला हॉल्ट घेतला आहे. गाडी किती चालली आहे? तर गाडी ऑलमोस्ट 113 किलोमीटर चालली आहे. कसारा घाटाच्या खाली थांबलो, जिथं आपण नेहमी थांबतो. हॉटेल सुमित म्हणून आहे. सिद्धार्थ पण आला, सिद्धार्थ पण पाठीच आहे. वेट करूया आणि मस्त इकडे आता ड्रोन शॉट घेऊया. थोडं सनराईज, थोडं सनवरती यायची वाट बघतोय. किती रे आवाज, थोडं सनवरती यायची वाट बघतोय. मग आपण मस्त ड्रोन शॉट घेऊ. इथं चहा वगैरे घेऊया. सगळं संसार मांडून ठेवला आहे इकडेच. गाडी ॲव्हरेज बघ किती देते, 31चा ॲव्हरेज देते, 31 किलोमीटर पर लिटरचा. म्हणजे विचार करा मी गाडी किती स्लो चालवतो आहे. एवढा ॲव्हरेज मी गाडी घेतल्याच पहिल्यांदा बघतो. म्हणजे एवढं कंटिन्यू 113 किलोमीटर मी आलो आहे आणि एवढा ॲव्हरेज सही आहे ना. मायलेज 31चा. सिद्धार्थ सोबत आहे, त्याचा एक फायदा पण आहे आणि घाटा पण आहे. तर नाश्ता पाणी झाला आहे. ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. आता पुन्हा रेडी झालो आहे. सिद्धार्थ आला आहे. आता तुम्ही 360 शॉट बघा. कसारा घाट आहे. 360 शॉटची मजा, एक वेगळा अँगल. मी कधी असा अँगल घेतलेला नाही आहे आपल्या व्हिडिओजमध्ये. एक वेगळा अँगल घ्यायचा प्रयत्न आहे. कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण आपली जर्नी परत कंटिन्यू करूया. आता आपण नाशिक हायवे सोडतोय, मिनिमम वॉल्यूम. नाशिक हायवे सोडतोय आणि आता खालनं आपण घोटीसाठी राईड घेऊ. मॅप वाया घोटी घेऊन चाललाय.
तर आता घोटीचे रस्ते कसे आहेत, बरेच वर्ष झाले आलं नाही आहे. सिद्धार्थ पण आहे पाठी. कुठे गेला हा? आता तर होता पाठी. इथनं जायचं आहे आपल्याला. बघा थांबूया इथे. आला आला सिद्धार्थ पण आला. आता हायवेला बाय बाय. आता हा रस्ता पहिले म्हणजे मी जेव्हा यायचो इकडनं शिर्डीला जायला हाच रूट होता ना, तर हा सिंगल लेन होता. म्हणजे वन रोड ट्रॅफिक, पूर्ण वन वे ट्रॅफिक. वन वे नाही सॉरी, टू वे ट्रॅफिक सिंगल रोडवरती. आत्ता पण तसंच आहे गेस. सध्या तरी सुरुवात तशीच आहे. पण भाई राईड करायला एवढी मजा येते ना. तुम्हाला ड्रोन शॉट, 360 शॉट कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता 2-3 दिवस आम्ही तिथं टपरीवर थांबलो होतो ना, तिथे ते दादा सांगत होते की एवढे दिवस आता थंडी थोडी कमी झाली होती, पण आजच थोडी वाढली आहे परत. सो चांगलं आहे, वेदर चांगला भेटतो आहे आणि ऊन पण जास्ती नाही लागणार आपल्याला. ठीक आहे. सिद्धार्थला आणि ज्योतीला विचारलं मी, तर नाही म्हणतात, ते म्हणतात सवय आहे होते म्हणून. तर आता सिद्धार्थ पण बरोबर आहे, सोबत चालतोय, पाठीच आहे आपल्या. आता काय जास्ती पुढं पाठी होत नाही आता. रोड बघा समोरचा कसला भारी वाटतं. आणि साईडला आपल्या समृद्धी महामार्ग आहे. मी इथं थांबून ड्रोन शॉट घेतलेला आहे, मला आठवतं जेव्हा मी बड्डेला शिर्डीला गेलो होतो तेव्हा. पण हा रोड बघा ना कसा सरळ दिसतोय एकदम. आता याच्यामध्ये थोडं सनलाईटमुळे एवढं क्लिअर विजिबल नसेल. आता बघा आता दिसतंय का, एक नंबर रोड. म्हणजे बम्पी आहेत रोड, थोडे मध्ये मध्ये पॅचेस पण आहेत, पण ठीक आहे चालू शकतो. एवढं पण काय म्हणजे आत थूवाला फालतू नाही आहे, चांगला आहे रोड. भाई भाताची शेती किती मोठी आहे, नजर पोचेपर्यंत बघा. काय भारी वाटतंय ना, एक नंबर वाटते. सिद्धार्थ पाठी राहिलाय, थांबायचं तर होतंच. म्हटलं एवढा चांगला व्ह्यू आहे. आणि जवळपासनं घोटीचं आम्ही टर्न मारला ना, घोटी काय ते गावाचं नाव नीट प्रोनाऊन्स नाही करता येत आहे, घोटी. तर त्यापासून शेती आणि पूर्ण आहे ना असं ढगाळ वातावरण आहे. आपल्याला समोर रोड क्लिअर दिसतंय, बट एक वरती आहे ना थोडं वरच्या लेअरला पूर्ण धुका आहे असा. आणि मी म्हटलं रस्त्याचं काम चालू असणार आहे सिद्धार्थला, कारण की हा खूप असा छोटाच रस्ता होता, आता मोठा होतोय. तर काम चालू आहे. मी आता आय गेस 4-5 वर्षांनी येतो या रोडला, पण मी तेव्हा बघितलं होतं काम चालू होतं ते अजूनही चालूच आहे काम. मस्त वाटते, शेती बघत एन्जॉय करत येतं आम्ही. फक्त आता सिद्धार्थ थोडा पाठी राहिला म्हणून थांबलोय. आता अकॉर्डिंग टू मॅप आपल्याला घ्यायचं इथनं राईट, पण मला सिद्धार्थ कुठंच नाही दिसत आहे, म्हणून थांबूया आपण इकडे. सिद्धार्थ दिसला की बरं होईल, दिसला की नाही आला की बरं होईल. हा मजा येते. आता इकडनं हा आय गेस हा हायवे आहे, हा पूर्ण काय माहिती होतं कुठपर्यंत नेईल. पण हा शिर्डीचा आता रोड आपण सोडतोय आणि इकडं राईटला जाणार आहे. हा चांगला हायवे. हा काय नाशिक पुणे रोड आहे, हा नाशिक पुणे रोड. ओके, बघूया जाताना कुठल्या दुसऱ्या रूटने आपल्याला जायचं असेल तर आपण पुण्यावर येऊन पण जाऊ शकतो. बघूया सिद्धार्थ, आपण डिस्कस करू आणि तसं ठरवू. आला सिद्धार्थ. आता सिद्धार्थला झोप मारते, म्हणजे झोप येते, त्यांनी रेस्ट नव्हता केला ना प्रॉपर, तर त्याला झोप येते. बघूया आता रेस्टॉरंट बघूया चांगला. हा रेस्टॉरंट बंद आहे इकडे, चांगलाचं रेस्टॉरंट बघूया आणि थोडं थांबूया, कारण झोपेत ते रिस्की आहे ना, झोपेतच्या भरात गाडी चालवायला. त्यामुळे कुठेतरी चांगला रेस्टॉरंट बघून थांबूया. तर आता आपले 203 किलोमीटर झाले, 200चा आकडा पार केला आपण. आणि द रॉयल ग्रीन रिसॉर्ट आहे यार. हा चांगले रेस्टॉरंट नाही आहेत या मामा भाचे, हा पण मी बघितलंय. चांगले रेस्टॉरंट नाही आहेत इकडे. म्हणजे आता कसं थोडंसं फ्रेश पण व्हायचं आहे, वॉशरूम पण यूज करायचं आहे, तर त्याप्रमाणे काही दिसतच नाही. असं छोटी टपरी वगैरे आहे, टपऱ्या वगैरे खूप येतात अशा छोट्या, बट प्रॉपर फ्रेश वगैरे व्हायला कसं नीट अँड क्लीन बाथरूम वगैरे असलं तर बरं वाटतं. फ्रेश व्हायला जरा फ्रेश होतो आपण ॲक्च्युली. बघूया, रोड तर आता सही आहे,
रोड चांगले आहेत आता. तो घोटीवाला वन वेवाला रोड सोडला आहे, आता डिवायडेड रोड्स आहेत. तर नाश्ता झाला आहे इथं. ऑलमोस्ट 1 तासाचं आमचं झालं आहे आपलं ब्रेक. तर निघतो इकडनं अजून 128 किलोमीटर दाखवत आहे, 128 किलोमीटर आपलं कृष्णेश्वर. गाडी आता 90ची रेंज दाखवते. 209 किलोमीटर आपण कवर केलेत. 90ची रेंज पण जास्तीच चालेल. आता थोडं तुम्ही जे ड्रोन शॉट बघितले ना, ते ट्रायलसाठी गेलेले ना हे लोक, त्यामुळे रेंज कमी झाली थोडी. हजार करा. तर पुन्हा गाडी फुल करून घेतली आहे. आता परत 1000 रुपयाचं झालं. 1000 रुपयात फुल झाली गाडी. होतं गाडीत पेट्रोल, पण कशाला ना, 85 किलोमीटर अजून बाकी आहेत. गाडीत पेट्रोल असलं की कसं थोडं टेन्शन फ्री राहतो माणूस, म्हणून भरून घेतलं. सिद्धार्थनी नाही भरलं आहे, आपण भरून घेतलं. जेव्हापासून नाशिक हायवे सोडला आहे ना, घोटीच्या पासून आत्तापर्यंत एवढी शेती बघितली आहे ना. आणि आता इकडे आपलं काय बोलतात, ऊसाची, वेगवेगळी भाताची, वेगवेगळे प्रकारची शेती. म्हणजे यार खूप शेतीवाड, म्हणजे इथे शेती खूप होते. खूप मोठा एरिया हा शेती. बघ इकडं पण शेत आहे. खूप 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 अल्टिमेट शेती आहे करतात इकडे लोक. वैजापूर म्हणून कुठली तरी आपण आता जागा क्रॉस करतोय. कोणी इकडनं असेल तर सांगा, माझं प्रोनाऊन्सिएशन राईट आहे की रॉंग आहे. वैजापूर. आणि आता रोड्स असेच आहेत, हायवे वगैरे नाही आहे. माइट बी हा कुठला रूट 7521 म्हणजे हा स्टेट हायवे. ठीक आहे, काय माहिती आता हा गुगलनं आम्हाला फिरत नेतोय की बरोबर आहे सगळं, वो हमको नाही पता. पण मजा येते राईडला. पिलियन बदलला आहे. ज्योती आता माझ्या पाठी आली आहे. सिद्धार्थ एकटा राईड करते, पण तरी पण चाला दिसत नाही आहे. तरी पण सोबत नाही चालत आहे. आणि आता गाडी आम्ही चांगली 90-100 चालवतोय. मी तरी चालवतोय, त्याचं नाही माहीत. भाई आत्तापर्यंतच्या जर्नीचं सगळ्यात खराब पॅच. 278 किलोमीटर झालो आम्ही. हा सगळ्यात त्यातल्या त्यात खराब पॅच आहे. तर आम्ही आता गंगापूर तालुक्यात पोचलो आहे. आणि बाद का काहीतरी या जागेचं नाव आहे. थांबलो होतो. सिद्धार्थ खूप पाठी राहिला होता. सिद्धार्थच्या गाडीमध्ये इंजिन चॅकलाईट आली होती, म्हणून तो थांबला होता. गाडीने थोडं पिकअप पण ड्रॉप केला होता. तो आला, त्याच्यानंतर गाडी थांबवली. मग ते ECU रिसेट मारला आणि आता ती गेली चेकलाईट. आता आम्ही परत बॅक टू रोड. आता 24 किलोमीटरला 37 मिनटं दाखवत आहेत. म्हणजे रस्ता हा असाच असणार आहे मला तरी वाटतं. बघूया कसं आहे. ऊन आता पूर्ण पीकवरती आहे. ते नाही का ग्लुकॉन डीची ॲड यायची, त्याच्यामध्ये स्ट्रॉ टाकून ऊन ज्यूस पियायचा माणसाचा, पूर्ण एनर्जी पियायचा, ज्यूस बोलता एनर्जी पियायचा. तसं आता आम्हाला फील होतं आहे. भाला की हेल्मेट घातला आहे, पण गरम खूप होतं आहे. आता गरमी आहे. फाटक आला, फाटक कुठचं आहे काय माहिती. अबे तिथं स्टेशन पण आहे, लासूर स्टेशन.
अबे लासूरला आलो आहे. हा 100% मॅप आहे ना, आतून फिरून घेऊन आला आहे आम्हाला. 100% 101%. असे रोड्स कसं काय पॉसिबल आहे यार. हां, डिस्गस्टिंग आहे साला. गुगल येडी झाली. तर पोचलो आम्ही कृष्णेश्वर मंदिरापासून फक्त 1.5 किलोमीटर आपण दूर आहोत. जाऊया मंदिरापर्यंत, जाऊन येऊया. बघूया आता आपल्याला हॉटेल अजून बुक नाही केलं आहे. हॉटेल पण बुक बघायचं आहे कसं आहे काय आहे. पण कृष्णेश्वर हायवे आता लागला होता एक मध्ये. हा गुगलने खूप फिरत आणला आहे आम्हाला आतमधनं फालतूमध्ये. बट इट्स ओके. आता पोचलो आहे. इकडनं काय बोलत होतं, हायवे सोडल्यानंतर रस्ते असेच आहेत कृष्णेश्वरपर्यंत. तर इथे आहेत खूप सारे हॉटेल्स आहेत आणि आय थिंक नॉन ऑक्युपन्सीवरती आहेत. त्यामुळे आपल्याला भेटायला पाहिजे रूम. भेटेल हॉटेल भेटेल. चलो, काय लफडा नाही की. कारण की आज मंडे आहे ना आणि ऑफ सीझन आहे, आता ऑफ डे आहे. तर आता ही कुठली तरी कमानी आली आहे. श्री पूर्ण ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर महादेव निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी अंतिगिरीजी महाराज वेरूळ आश्रम. खूप मोठं नाव होतं यार. आणि मी मराठी एवढं मी वाचलं मेन म्हणजे. हो, ज्योतिर्लिंग 12वा ज्योतिर्लिंग आहे हा. सगळ्यात लास्टला गेला होतो हा ज्योतिर्लिंग. फायनली किती 5 वाजता जर्नी चालू केली होती सकाळी. 5 वाजता. ओ भाई साहब. तरी लेफ्ट हँड साईडला आहे मंदिराची पार्किंग आणि हे एंट्रन्स आहे कृष्णेश्वर मंदिराचं. तर मंदिरापर्यंत आलो, पाठीत जायला लागेल हॉटेल बघायला. तर आला आपण आपल्या हॉटेलमध्ये. हॉटेल आहे भक्त निवास आहे. कृष्णेश्वर मंदिरपासून फक्त हार्डली 100 मीटर्सवर असेल. आणि आपण फायनली कृष्णेश्वरला पोहोचलो आहे. खूप बरं वाटतं. आता फ्रेश होऊया मस्तपैकी आणि पहिलं दर्शन करून घेऊया. झोपणार नाही होत आता, कारण की आमच्या अकॉर्डिंग जे आमचं प्लॅन होतं त्या अकॉर्डिंग आम्ही लेट आहोत. खूप लेट, 2-3 तास लेट झाला आहे आम्हाला यायला. सो आता आपण जाऊ दर्शनासाठी, जे तुम्ही बघाल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता तिकडे मोबाईल न्यायला अलाउड आहे नाही आहे ते आपल्याला काही माहिती नाही आहे. पण आपल्या रूमचं एकदा तुम्हाला टूर देतो. तर ही एंट्रन्स आहे. इथं एक बेड आहे, थोडा मिस केलं आहे मी. आणि इकडे पण एक बेड आहे. 2 रूम घेतल्यात आम्ही. सिद्धार्थ आणि ज्योती तिकडे वेगळ्या रूममध्ये आहेत. मी सेपरेट ही रूम घेतले. सो आणि 1000 रुपयाला एक रूम आहे. इथं भक्त निवास आहे हा. 1000 रुपयाला. तिकडे 4-5 किलोमीटर लांब थांबून एवढेच पैसे देण्यापेक्षा जवळ एवढे पैसे देऊ ना. आणि रूम पण खूप चांगला आहे, खूप क्लीन आहे एकदम मस्त. बाथरूम वगैरे पण चांगला आहे. तर बाथरूममध्ये मी पाणी गरम करत ठेवला आहे, मला दाखवत नाही आहे. बाथरूम पण चांगला आहे. ऑलमोस्ट आपली 1 साईड आता मी किलोमीटर्स एक्झॅक्ट बघितले नाही आहे येताना वरती, कारण की चेक इन केलं फटाफट. 320+ किलोमीटर्स आहेत. 320+ किलोमीटर्स आपण आलेलो आहोत. हा एक डोळा बघा, हा डोळा पण एक साईडनी लाल झाला आहे, झोप कंप्लीट नाही म्हणून. पण खूप मजा आली. थोडं गुगलनी आतमधनं आणलं फिरून. ते आता गुगलचं तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक वेळेचं नाटक असतं काय ना काय. इट्स ओके. सो आलो आता कृष्णेश्वरला आणि आता जाऊ दर्शन करू. जर पॉसिबल असेल, मोबाईल वगैरे अलाउड असेल तर मी तुम्हाला पण दर्शन करेन. पण बघूया आता जे काय आहे ते तिकडे जाऊनच समजेल. फर्स्ट टाईम आलो आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. ही राईड कशी होती आपली, कृष्णेश्वरला येणारी राईड कशी होती ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडली नाही आवडली किंवा अजून काही तुम्हाला एक्सपेक्टेशन्स आहेत नक्की सांगा. आतासाठी एवढंच ठेवा गाईस. इफ यू न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. इफ यू लाईक द व्हिडिओ हिट द लाईक बटन, शेअर अँड कमेंट जरूर करा. राईट सेफ अँड बी सेफ गाईस. टाटा बाय बाय, टेक केअर.